नारळ पाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात शरीरासाठी सर्वात चांगलं काय, कधी काय प्यावं पहा. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळी रिकाम्या पोटी काय प्यावं, लिंबू पाणी की नारळ पाणी, दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण वजन कमी करण्यासाठी कोणतं जास्त उपयोगी आहे आणि त्वचेसाठी कोणतं जास्त फायदेशीर आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. लिंबू पाणी आणि नारळ पाणी यात फरक, फायदे आणि योग्य वेळ. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्यासाठी नेमकं कोणतं पेय सर्वात जास्त फायदेशीर आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. लिंबू पाणी हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते, कारण यात कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात आणि ते मेटाबॉलिझम वाढवतं. लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेवर चमक यायला मदत होते. लिंबू पाण्यामधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते, जे आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा उत्तम स्रोत आहे. जेव्हा शरीरातील पाणी कमी होते तेव्हा नारळ पाणी झटपट ऊर्जा देते. नारळ पाण्यात भरपूर पोटॅशियम असते, जे शरीरातील अतिरिक्त मीठ बाहेर काढून चेहऱ्याची सूज कमी करते. नारळ पाण्यातील पोषक तत्वांमुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि सुरकुत्या कमी होतात. जेवणानंतर लिंबू पाणी प्यायल्याने पचन सुधारते, तर रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायलं तर पित्ताचा त्रास कमी होतो. जर तुमचं ध्येय फॅट बर्निंग असेल तर लिंबू पाणी निवडा, आणि जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, त्वचा तजेलदार करायची असेल तर नारळ पाणी हा उत्तम पर्याय आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळालंच असेल की लिंबू पाणी आणि नारळ पाणी दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जर तुमचं ध्येय वजन कमी करणे आणि मेटाबॉलिझम वाढवणे असेल तर लिंबू पाणी हा उत्तम पर्याय आहे, आणि जर तुम्हाला ऊर्जा, हायड्रेशन आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर नारळ पाणी अधिक फायदेशीर आहे. तुम्ही रोज काय पिता, लिंबू पाणी की नारळ पाणी, ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असेच आरोग्यविषयक उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.